भावे गावे गीत 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 शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव शुद्ध करो नियाचित चित्त शुद्ध करो नियाचित चित्त तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे देवा तरी हा सुलभ भाव तरी हा रे तरी हा सुलभ तरी हा सुलभ तुझ बाबा हे देव तरी हा सुलभ तरी हा सुर भाव तरी हा सुलभ तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव
तरी हा सुलभ उपाव तरी हा तरी हा सुलभ उपाव तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे देव आहे विठ्ठल चला विठ्ठल भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे काणी गुणदोष मना न आणि तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतातिया दुसरी चरणा संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा
सद्गुरु दात तुका ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आदत्र जननी देवाची आदत्र जननी देवाची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले मनोनी अवधारी जो आपुले आपण देवा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तं नमामि शनैश्चरम्. तीन शिरे सहा तीन शिरे सात तीन शिरे सात दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया मागे दंडवत दया मागे दंडवत दया मागे दंडवत दया मागे दंडवत तीन शिरे सात दया माझे दंडवत हरि बोल दया माझे दंडवत दया माझे दंडवत तीन शिरे सात दया मागे दंडवत दया मागे दंडवत दया मागे दंडवत बावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. विठ्ठल विठ्ठल. हॅलो उपस्थित सर्व सज्जन तथा भक्तिमती माता भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज हे 4थ्या दिवसाचं वाक्पुष्प नाही 5व्या दिवसाचं वाक्पुष्प भगवान दत्तात्रयांची चरणी समर्पण करण्याचा सुयोग आज या सेवकाच्या वाटेला प्राप्त झाला. ठरलेल्या संकल्पित वेळामध्ये ही सेवा आपल्याला भगवंताच्या चरणी समर्पण करायची आहे. तन्निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं जवळा हे गाव म्हणजे जवळा बुजुर्ग हे गाव अतिशय खूप भाविक आहे, धार्मिक आहे आणि कोणताही धार्मिक कार्यक्रम करत असताना मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने कार्यक्रम करते. कारण आम्ही नवरात्रामध्येही ते पाहिलं. म्हणजे नवरात्राचा उत्सव जवळपास 3 वर्ष अगोदर आम्ही आलो होतो. तिथंही नवरात्राच्या वेळेस अतिशय श्रद्धेने आपण त्या ठिकाणी कथा कीर्तन ऐकण्याकरता होता आणि आताही या बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणजे आपल्या गावातील वारकरी संप्रदायाविषयी गोडी दिसून येते. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्ताने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या ठिकाणी श्री हरिभक्त परमपूज्य आदरणीय यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत ग्रंथाची कथा श्रवण करत आहात. असे श्री हरिभक्त परमपूज्य आदरणीय
तुलसीदासजी महाराज यांच्या अमृततुल्यवाणीतून आपण या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहात। आपण सर्वजण भाग्यवान आहात। बरोबर मग लावून घ्या। थांबा, 2 मिनिटं घ्या ना। आता आला ठाला विठ्ठल विठ्ठल बटन बंद। सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत महाराष्ट्र भूषण वैराग्य म्हटलं की ज्यांचं नाव समोर येते असे जगद्गुरु तुकोबारायांचा 6 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देव प्राप्तीचा साधा सरळ सोपा उपाय एका साधकाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की बाबांनो, तुम्हाला देव पाहिजे असेल तर तुम्ही हा सोपा उपाय करून पहा, त्याने तुम्हाला देवाची प्राप्ती होईल। मग तो पहिला सोपा उपाय सांगत असताना महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिला उपाय सांगतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त। तुम्ही चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतकरणाने तुम्ही देवाचं गीत गा, म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होईल। हा देव प्राप्तीचा सोपी उपाय आहे। तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय। दुसरा उपाय सांगत असताना महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, तुम्ही कोणाच्याही गुणदोषाचं चिंतन करू नका, म्हणजे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल। चौथा उपाय सांगत असताना 3रा उपाय सांगत असताना महाराज 4थ्या चरणामध्ये म्हणतात, तुम्ही मस्तक संतांच्या चरणावर ठेवा, त्याने आपल्याला देवाची प्राप्ती होईल। चौथा उपाय सांगत असताना महाराज 5व्या चरणामध्ये म्हणतात, तुम्ही वाणीने असं वचन बोला जेणे राहे समाधान, त्याने तुम्हाला देवाची प्राप्ती होईल। आणि 5वा उपाय सांगत असताना महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुम्ही तुमच्याकडून होईल त्या परिस्थितीमध्ये आहे त्या यथाशक्तीनुसार तुम्ही परोपकार करत जा, त्या परोपकाराच्या बळाने पुण्याईने आपल्याला देवाची प्राप्ती होईल। हा देवप्राप्तीचा सोपी उपाय आहे। तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय। विठ्ठल विठ्ठल म्हणजे महाराजांनी देवप्राप्तीचा सोपी उपाय या अभंगामध्ये सांगितला आहे। पण असा मुद्दा असा आहे की देवाच्या प्राप्तीची गरज कोणाला आहे? लोक म्हणतात महाराज आम्हाला देवाच्या प्राप्तीची गरज नाही, काय अडते आमचं देवा वाचून जीवनामध्ये? काय अडते महाराज? देवा वाचून जन्म मिळतो, शिक्षण मिळते, नोकरी मिळते देवप्राप्ती वाचून। मग देवप्राप्ती जीवनामध्ये महत्वाची कुठं आहे? असं काही नियम आहे का? ज्याला देवाची प्रत्यक्ष रूपाने भेट झालेली आहे तोच जन्माला येतो असा नियम नाही। जन्माला येण्याच्या अगोदर फक्त दोघांनाच देवाची प्राप्ती झालेली होती, भागवताचे वक्ते शुकदेव महाराज आणि भागवताचे श्रोते राजा परीक्षित। जन्माला येण्याकरताही देवाच्या प्रत्यक्ष प्राप्तीची गरज नाही। बरं, शिक्षणाकरता आपण लहान मुलाचं नाव शाळेमध्ये टाकण्याकरता जातो, त्यावेळेला शिक्षक काय विचारतात? त्या मुलाला नाव विचारतील, गाव विचारतील, तालुका विचारतील, कास्ट सर्व विचारतील। पण कधीतरी कोण्या मुलाला असा प्रश्न विचारण्यात आला का बोला की तुला देव भेटला का तरच शिक्षणाचा अधिकार? विचारण्यात येत नाही। मग देवाची प्राप्ती महत्वाची कुठं आहे? तुम्ही म्हणाल नोकरी करता महत्वाची असेल, मला असं वाटते नोकरी करता ही महत्वाची नाही। तुम्ही पहा, नोकरी करता ज्या क्षेत्रातील आपण शिक्षण घेतलेलं आहे, आपण जेव्हा नोकरी करता इंटरव्ह्यू देण्याकरता जातो, साहेब आपल्याला काय विचारतात? नाव, गाव, तालुका, ज्या क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घेतलं त्या क्षेत्रातील आपल्याला अनुभव विचारतील। तुम्ही टेबला खालून किती देऊ शकाल हेही विचारण्यात येईल। पण तुम्हाला देव भेटला का हा प्रश्न विचारण्यात येत नाही। मग देवाच्या प्राप्तीची गरज लग्नाकरताही नाही महाराज। आपण एखाद्या आपल्या मुलीकरता जेव्हा मुलगा पाहण्याकरता जातो, त्या मुलाला आपण सर्व विचारतो, आत्या किती, मामा किती, कुठं दिलेले आहे, शेती किती, बागायती आहे का करोडबाहू आहे, आपण हे सर्व विचारतो। पण कधीतरी कोण्या मुलाला असा प्रश्न विचारला का की देव भेटला का तरच लग्न होईल? विचारला नाही। म्हणजे देवाच्या प्राप्तीची मग जीवनामध्ये गरज कुठं आहे? महाराज आज लोक म्हणतात आज आम्हाला देवाच्या प्राप्तीची गरज नाही। लोकांचं म्हणणं आहे आम्हाला देवाच्या प्राप्तीची गरज नाही, फक्त आमची बायको, मुलं, नातू, शेती, बैलजोडी उत्तम असावी, बाहेर फिरायला गाडी असावी, नवीन कपडे असायला हवे आणि खिशामध्ये पैसे असायला हवे, यापेक्षा पलीकडे आम्हाला कशाची गरज नाही। एक सांगू का, 4 भिंतीच्या पलीकडे आज लोक विचार करायला तयार नाहीत। त्यामुळे आजचं सगळं वातावरण दूषित झालं, संस्कृती बदलली, प्रवाह बदलले, समाज जीवन वेगळ्या वाटेवर गेले, तरुणाचा प्रवास वेगळ्या वळणावर चालला, जगण्याचं भान आणि जगण्याचं जाण विसरून जात असलेली पिढी आज एकीकडे उभी राहत आहे। म्हणून तुम्ही पहा, पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये खूप बदल झाला। प्रत्येक गोष्टीमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्येही बदल झाला। पूर्वी शाळेमध्ये शिकवल्या जात होतं राजा तिन्ही जगाचा,
आई विना भिकारी क्षरा आला तो किती सुंदर कविता होत्या. आता राहिल्या काय कविता. प्रत्येक संस्कृतीमध्येही बदल झाला. पूर्वी घराच्या दारावर एक माणूस उभा असायचा, कोणी कुत्रा घरात घुसू नये म्हणून. आज घराच्या दारावर कुत्र उभं असते, कोणी माणूस घरात घुसू नये म्हणून. पूर्वी जेवणारे एका ठिकाणी एका रांगेत असायचे आणि वाढणारे फिरत होते. आता वाढणारे एका ठिकाणी एका रांगेत असतात आणि जेवणारे फिरतात. कोणती पार्टी म्हणतात त्याला? बफे. म्हणजे झाला ना बदल. पूर्वी लग्नामध्ये घरच्या स्त्रिया स्वयंपाक बनवायच्या, नाचणाऱ्या बाहेरून येत होत्या. आता स्वयंपाक बनवणाऱ्या बाहेरून येतात. बदल आहे ना. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल झाला. एकीकडे आम्ही चंद्रावर गेलो. अमेरिका रशियाला आम्ही काही तासामध्ये पोहोचू शकतो, अशी विज्ञानामध्ये आम्ही प्रचंड प्रगती केली. पण अध्यात्मामध्ये आमची प्रगती काय आहे दादा? सूर्य पृथ्वीपासून किती दूर आहे? सूर्य फिरतो का पृथ्वी फिरते? वरती फेकलेला चेंडू खालीच का येतो? असे अनेक प्रश्नाची उत्तर आम्ही मानवाने शोधली. पण खरंच हे मानवीय जीवन जगत असताना या मानवीय जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे, याही प्रश्नाचं उत्तर कधीतरी शोधण्याचा प्रयत्न आम्ही केलाय का? अरे ईश्वराने आम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलंय, तर जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय, आयुष्य म्हणजे काय, नेमकं काय आयुष्य म्हणजे काय आहे? आयुष्य जगायचं तरी कशा करता? खाण्याकरता जगायचं का जगण्याकरता खायचं? हाही बऱ्याच लोकांना प्रश्न उलगडत नाही. काय जगायचं कशा करता? कशाला म्हणतात माणसाचं आयुष्य? एक गोष्ट लक्षात ठेवा, जिच्या उदरात आपला जन्म होतो ना तिला म्हणतात माती, आणि जिच्या उदरात आपला अस्त होतो तिला म्हणतात, जिच्या उदरात आपला जन्म होतो तिला म्हणतात माता, आणि जिच्या उदरात आपला अस्त होतो तिला म्हणतात माती. काय फरक आहे? विलांटीचा. माता आणि माती यातील विलांटीचा फरक म्हणजे माणसाचं जीवन आहे. एक सांगू का? जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली, सर्वांनी ऐका, जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा ईश्वराने मानवाच्या हाती 3 पानं दिली. ईश्वराने पहिल्या पानावर जन्म लिहिला, ईश्वराने तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला, आणि दुसरं पान मानवाच्या हातामध्ये दिलं आणि मानवाला सांगितलं हे भरणं तुझं काम आहे. माणूस जसा जगतो तसं ते पान भरत जाते. म्हणून म्हणतात ना, अरे जिंदगी वह नहीं है जो आपको मिलती है, जिंदगी तो वह है जो आप बनाते हैं. मग आपल्याला काय बनवायचं आहे दादा? आपल्याला या मनुष्य शरीराला आपल्याला कुठं घेऊन जायचं आहे? काय जगायचं कशा करता? कुठं जायचं आहे आपल्याला? मुक्काम काय आहे आपलं? सकाळी उठतो आपण, शेतामध्ये जातो, संध्याकाळी येतो, जेवण करतो, झोपतो, हे झाली आपली दिनचर्या. पण शेवटचा मेन स्टॉप कुठं आहे? काय साध्य काय करायचं आहे? काय साध्य आहे मनुष्य जन्माचं? आमच्या तुकोबारांना विचारा. महाराज म्हणतात जन्म आल्याचे काय विठ्ठलाची एक देखली, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. त्या परमात्म्याची प्राप्ती हे मनुष्य जन्मातील अंतिम साध्य असल्यामुळे देवाच्या प्राप्तीची गरज आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अंतिम साध्य असल्यामुळे देवाच्या प्राप्तीची गरज आहे. आणि मग त्या देवाच्या प्राप्तीचा उपाय तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात की बाबा म्हणून देवाच्या प्राप्तीची उपाय महाराजांनी सांगतात आणि आपण ऐकावं. एक सांगू का देवाच्या प्राप्तीची? मनाच्या समाधानाकरता तरी देवाच्या प्राप्तीची गरज आहे. आत्मोन्नती होण्याकरता तरी देवाच्या प्राप्तीची गरज आहे. जीवनामध्ये प्रत्येकावर एक वेळ अशी येते की तिथं प्रत्येकाला देवप्राप्तीची गरज भासते. प्रत्येकाला. यमाचे यमदंड, बैसतीला माथा. महाराज म्हणतात तेव्हा तुझं रक्षिता कोण असेल? तो साधक म्हणतो महाराज सगळे सोयरे मग कधी कामात पडतील? तेव्हा कामात नाही पडतील तर? अरे महाराज म्हणतात बाबा रे हे सगळे सोयरे आहे ना, हे माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे, हे तो सुखाची मांडणी, हे तव सुखाची मांडणी. या पदाखाली अंडरलाईन करा. याच प्रमाणाला अनुरूप एक आणखी दुसरं प्रमाण आहे. जो वरी चलन गा
तो वरी तो म्हणती. वरी म्हणती माझा माझा जो वरी चढ नगा. म्हणजे चालती परिस्थिती, हा चालती का परिस्थिती असली की लोक नसलेले नाते जोडतात. परिस्थिती थोडीशी रिवर्स येऊ द्या, लोक असलेले नाते तोडतात. आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, स्टेजवर खूप मोठमोठी मंडळी होती. एक जण मला खालून असा धक्का देते, म्हणे महाराज ते अध्यक्ष साहेब आहेत ना, ते माझे खूप जवळचे नातेवाईक आहे. मी म्हटलं जवळचे म्हणजे कोण? ते म्हणे ते माझे. मी म्हटलं कोण, तुमचे काका आहेत का? नाही म्हणे काका नाही. मी म्हटलं कोण, तुमचे मामा आहेत का? नाही म्हणे मामा नाही. मी म्हटलं मग जवळचे म्हणजे कोण? तो म्हणे ते माझ्या आबाच्या मामाच्या सायाच्या पुतण्याच्या पोरीचा नाताचा पंतू आहे म्हणे. चांगली परिस्थिती असली की लोक नसलेले नाते जोडतात, आणि वाईट परिस्थिती असली की असलेले संबंध दाखवत नाहीत. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, पण रिकामा खिसा दुनियेतले माणसं दाखवतो. आयुष्यामध्ये जो धडा रिकामा पोट, रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते, तो धडा जगातली कोणतीच युनिव्हर्सिटी किंवा शाळा शिकवू शकत नाही. म्हणून म्हणतात ना दादा, चाणक्याचं एक वाक्य आहे की आयुष्याच्या रस्त्यावरून चालताना माणसानं कधीतरी पडलं पाहिजे, दुःख आलं पाहिजे. माणसाने नेहमी पुरणाची पुडी खाऊन तोंडही हे होते हो, कधीतरी चटणी भाकरी खायला पाहिजे. विठाल 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 विठाल. एक सांगू का, जी गोष्ट दुःख शिकवून जाते ना, ती शिकवण्याची ताकद सुखामध्ये सुद्धा नसते. दुःख दादा, दुःख. एक सांगू का, दुःख आलं ना आपल्यावरती, तेव्हाच कळते माणसाला आपले कोण आणि परके कोण. प्रत्येकाच्या आयुष्यात दोन प्रकारची माणसं असतात, दोन प्रकारची. एक म्हणजे आपली चूक झाल्यानंतर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे, आणि दुसरे म्हणजे आपली एक चूक व्हावी म्हणून वाट पाहणारे. दोन प्रकारची. म्हणतात ना, जीवनाच्या वाटेवर चालत असताना साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, तीही असतात माणसं. संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात, तीही असतात माणसं. वेड लावतात, वेड करतात, घास भरवतात, घास हिरवतात, तीही असतात माणसं. पाठीशी असतात, पाठ फिरवतात, वाट दाखवतात, वाट लावतात, तीही असतात माणसं. दूर राहतात तरी जवळची वाटतात, जवळ राहूनही परक्यासारखी वागतात, तीही असतात माणसं. हे महाराज, हे सरे माणसं दुःखामध्ये ओळखू येतात. विठाल विठाल. भागवतही आपल्याला काय सांगते, गजेंद्राचा इतिहास पहा. गजेंद्राला वाटत होतं एवढ्या आहे आपल्याला निश्चित वळतील काय, सर्वांनी साथ. मला एवढा मुद्दा सांगायचा आहे, ज्या ठिकाणी कोणीही सगळा सोयरा कामात पडणार नाही, तिथं एक सोयरा आहे, अंतकाळीचा. तुका म्हणे विठू खरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. अंतकाळीचा हा परमात्मा सगळा सोयरा असल्यामुळे महाराज म्हणतात, बाबा रे, ह्या परमात्म्याची प्राप्ती जीवनामध्ये महत्वाची आहे. परमात्म्याची प्राप्ती जीवनामध्ये महत्वाची असल्यामुळे तो साधक म्हणतो, महाराज देवाची प्राप्ती जीवनामध्ये महत्वाची आहे, कळालं मला. पण अडचण अशी आहे की मी खूप सर्वसामान्य साधक आहे, माझ्याकडून योग तप जप अनुष्ठान माझ्याकडून हे येणार नाही. मी साधा सामान्य शेतकरी आहे, मला सकाळी शेतामध्ये जावं लागतं. मला एखादा देवप्राप्तीचा साध्यात साधा सरळ सोपी उपाय सांगा. जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाचा अधिकार लक्षात घेऊन त्या साधकाला देवप्राप्तीचा साधा सरळ सोपी उपाय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत. हो हो
बाबा रे तुला देव प्राप्तीचा सोपी उपाय सांगतो. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तू चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतकरणाने त्या देवाचं गीत गायन कर, तुला देवाची प्राप्ती होईल. महाराजांनी देव प्राप्तीचं पहिलं साधन सांगत असताना त्या साधकाला 3 गोष्टी करायला सांगितल्या. साधन एकच आहे, पण एका साधनाची 3 अंग आहेत. पहिली गोष्ट आहे चित्त शुद्ध करा. दुसरी गोष्ट आहे त्या शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवंत विषयक भाव भरा, आणि तो भाव भरल्यानंतर मग देवाचं गीत गायला लागा. पहिली गोष्ट आहे महाराजांनी सांगितलं शुद्ध करून या चित्त. तुम्ही चित्त शुद्ध करा. महाराजांनी शरीर शुद्धी म्हटलं का? महाराजांनी असं म्हटलं का? भावे गावे गीत शुद्ध करून या शरीर. शरीर म्हटलं का चित्त म्हटलं? चित्त म्हटलं, शरीर नाही. आपण शरीर शुद्धीला महत्व देतो. आपण म्हणतो देवदर्शनाला चालला, स्नान करून जा, कीर्तनाला चालला, पवित्र होऊन जा. आपण शरीर शुद्धीला महत्व देतो, पण जगद्गुरु तुकोबा चित्त शुद्धीला महत्व देतात. म्हणजे याचा अर्थ चित्त शरीर शुद्धीला महत्व नाही असाही अर्थ घेऊ नका बरं. मला जेवढा अर्थ अपेक्षित आहे तेवढा घ्या. शरीर शुद्धीला महत्व नाही असं नाही, शरीर शुद्धीलाही महत्व आहे. पण परमार्थ क्षेत्रामध्ये शरीर शुद्धीपेक्षाही 1 पाऊल पुढे चित्त शुद्धीला महत्व आहे. 1 पाऊल पुढे. त्या महाराज चित्त शुद्ध नसेल तर भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे अंतकरण शुद्ध नसताना केवळ बाह्य शरीराने केलेली कर्मे ती विटंबना आहे. एरवी तरी पंडुसुता अंतकरण शुद्ध नसता बाहेरी कर्म तो सर्वता विटंबुगा. माऊली म्हणतात ती विटंबना आहे. ज्ञानोबराय 3 उदाहरणं देतात. ज्ञानोबराय म्हणतात प्रेताला कितीही अलंकार घालून सजवले तरी काही महत्व आहे का? त्याला बोटात अंगठी घातली, गळ्यात गोप घातला, पावडर लावली, काही महत्व आहे त्याला? काही महत्व नाही. गाढवाला कितीही वेळा तीर्था स्नान घातले, काही महत्व आहे? आणि कडू असलेला दुधी भोपळा गुळाने माखून भाजी केली तरी काही कामाचा नाही. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाहीला, कडू दुधिया माखीला गुळे जैसा. ज्ञानोबराय म्हणतात. नाथ महाराजांच्या नाथ भागवतामध्ये सुद्धा नाथ महाराज बोलताना म्हणतात की कावळ्याला दयाचा लेप दिला तरी तो कावळा राजहंस दिसेल का? आणि कापसाला दही म्हणून कितीही घुसळले तरी त्यातून लोणी निघणे शक्य आहे का? शक्य नाही. तसं अंतकरण शुद्ध नसताना केवळ बाह्य शरीराने केलेली कर्मे फल देऊ शकत नाही, ती विटंबना आहे. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणतात बाबा रे तुम्ही चित्त शुद्ध करा. चित्त शुद्धीला महत्व आहे. कारण हा परमात्मा तुम्ही बाह्य रंगाने किती पवित्र आहे हे पाहत नाही बरं. हा परमात्मा तुम्ही बाह्य रंगाने किती क्वालिटीचे कपडे घातलेले आहे, हा परमात्मा तुम्ही बाह्य रंगाने किती सौंदर्यवान दिसता. सौंदर्य हे चित्ताचं असावं, सौंदर्य शरीराचं नसते दादा. माणूस सुंदर दिसावा म्हणून, सुंदरता कोणाला नको असते पहा बरं तुम्ही. माणूस सुंदर दिसावा म्हणून किती प्रयत्न करते, त्या चेहऱ्याला क्रीम लावते, पावडर लावते, त्या मोबाईलमध्ये तिरपं होऊन तो ढेकोळ करून फोटो काढतात लोक. का? फक्त आपण सुंदर दिसलो पाहिजे म्हणून. बरोबर आहे ना? पण एक सांगू का, माणूस दिसायला इतका खराब नसतो जितका तो आधार कार्डवर दिसतो, आणि माणूस दिसायला इतका देखणा नसतो जितका तो व्हॉट्सअपच्या डीपी मध्ये दिसतो. एखादा माणूस दिसायला गोरा गोमटा रूपवान, नवीन फॅशनचे कपडे, बोटात अंगठी, मनगटात कळण, गळ्यात 20 तोळ्याचा गोप जरी असला ना तरी त्या शरीराला सुंदर म्हटलं जाणार नाही. कारण खरी सुंदरता शरीराची नसते, खरी सुंदरता मनाची असते, चित्ताची असते. सौंदर्य माणसाच्या नटण्यात नसावं, सौंदर्य माणसाच्या विचारात असावं, सौंदर्य माणसाच्या कपड्यात नसावं, सौंदर्य माणसाच्या कामात असावं, सौंदर्य बाह्य रंगाने नसावं, सौंदर्य चित्ताचं असावं. विठाला विठाला तुम्ही बाह्य रंगाने परमात्म्याला किती नैवेद्य देवासमोर ठेवता, 56 भोग ठेवत असाल, 56 भोग जर देवासमोर ठेवत असाल पण चित्तामध्ये जर खोट असेल तर परमात्मा नैवेद्य ग्रहण करणार नाही. सत्यनारायणाच्या पूजेकरता केळं आणायला गेले, केळं आणत असताना त्याने सांगितलं हे 10 रुपये डझन आणि हे 15 रुपये डझन. आपण म्हणतो 10 वाले द्या, तो म्हणते चांगले घ्या ना, चांगले खासाल तब्येत चांगली होईल. आपण म्हणतो खाण्याकरता थोडी पाहिजे. आता असे केळं तुम्ही 1 डझन नाही 10 डझन ठेवले तरी काही काम. अरे चित्तामध्ये खोट असेल तर केलेला परमार्थ. पालत्या घागरीवर पाणी आहे, पालत्या घागरीवर किती वेळ मोटर चालवली म्हणजे घागर भरेल? भरणार नाही, शक्य नाही. तसं परमार्थ क्षेत्रामध्ये चित्तशुद्धीला महत्व असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय पहिली गोष्ट सांगतात, बाबा रे तू चित्त शुद्ध कर. कारण हा परमात्मा बाह्य क्रिया पाहत नाही, तो अंतरीची गोडी
तुका म्हणे चित्त केलिया निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे येऊनी गोपाळ राहे तेथे येऊनी गोपाळ राहे तेथे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे चित्त करारे निर्मळ तुकोबाराय सांगतात. चित्त निर्मळ असलं की परमात्मा येतो घरी. आमच्या तुकोबारायच्या घरी गुलाबजाम नव्हते हो देवाला बसायला ते काय जेवण करताना काय डिनर से काही नव्हतो आमच्या तुकोबाराच्या घरी. काय होतो आमच्या तुकोबाराच्या घरी? देव जेव्हा जेवण्याकरता आले ना काय होतं महाराज? अरे बसण्याकरता बाजही नव्हती व्यवस्थित, तेही मुळकी बाज. आणि देवासमोर नैवेद्य गुलाबजाम, श्रीखंड बासुंदी, दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या. एक वाक्य सांगू का? आमच्या तुकोबाराच्या घरी नसेल सोफा सेट, डिनर सेट, टीव्ही सेट, मेकअप सेट, पण सर्व जगाला सेट करणारा विठ्ठल परमात्मा आमच्या तुकोबाराच्या घरी मुडक्या बाजीवर बसून ज्वारीच्या कन्या खाऊन स्वतःला सेफ समजला. ही आमच्या तुकोबाराची श्रीमंती. काही नसेल आमच्या तुकोबाराच्या घरी, पण मनस्थितीमध्ये खुश होते, चित्त शुद्ध होतं. हा परमात्मा घरी पाणी भरत होता. विठाला विठाला हला म्हणून तुम्ही बाह्यरंगाने कसे आहे, बाह्यरंगाने तुम्ही किती पक्वान्न आणता, बाह्यरंगाने तुम्ही कीर्तनामध्ये कसे आले याला महत्व नाही. आपण चित्तशुद्धीने महत्वाचं आहे. परमार्थामध्ये चित्तशुद्धीला महत्व असल्यामुळे कामक्रोध केले गररीते तुका म्हणे देव विठ्ठले. म्हणून महाराज म्हणतात बाबा रे तू पहिला मुद्दा आहे तू चित्त शुद्ध कर, आणि दुसरा मुद्दा सांगितला त्या शुद्ध झालेल्या चित्तामध्ये तू मग भगवंत विषयक भाव भर. मग भाव आहे, पहिले चित्त शुद्ध मग भाव भर. देवाच्या प्राप्तीकरता भाव खूप महत्वाचा. नाथ महाराजांची ओवी आहे. नाथ महाराज म्हणतात येथे भाविविन तत्वता परमार्थू नाही आता सकळ साधनांचे माथा जाण तत्वता सद्भाव. नाथ महाराज म्हणतात परमार्थ पाहिजे असेल तर शुद्ध भाव महत्वाचा आहे. ते शुभाशितकार देखील आहे. भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपयाशी पुत्रम ज्ञानेन मोक्षमोक्षमान यंती. ते ज्याप्रमाणे कलेने राजा वश होतो, पैशाने पत्नी वश होते, कपटाने शत्रू वश होतो, सत्य वागण्याने मित्र वश होतो, त्याप्रमाणे भावेन देवम हा देव भावाने वश होतो. भावाने. त्या नाद भागवतामध्ये उद्धवाने देवाला प्रश्न विचारला, प्रभू तुम्ही कोणाला दर्शन देता? मग कोणाला दर्शन देता हा प्रश्न विचारल्यानंतर भगवान म्हणतात उद्धवा ज्या भक्ताच्या अंतकरणात शुद्ध भाव असेल मी त्याला दर्शन देतो. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. दुरी नाही देव त्याला. तुकोबाराही सांगतात दुरी नाही देव त्याला. आपण साधकाने प्रश्न विचारला देव कोणाच्या जवळ आहे?
शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव देव त्याला. उद्धवाने विचारला तुम्ही कोणाला दर्शन देता? भगवान म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव असेल मी त्याला दर्शन देतो. दुरी नाही देव त्याला. तो रंगरूपाने कसा आहे मी याचा विचार करत नाही. गोपी सुंदर होत्या म्हणून भगवंताची प्राप्ती झाली असं नाही. अंतकरणात शुद्ध भाव होता म्हणून देवाची प्राप्ती झाली. कुब्जा दिसायला सुंदर नव्हती तरी देवाची प्राप्ती झाली कारण शुद्ध ज्याचा भाव झाला. गोपाळ सोवळे आहेत की ओळे आहेत देवाने याचा विचार केला नाही. त्यांच्या घरचं उष्ट अन्न खालं शुद्ध ज्याचा भाव झाला. पांडवांची अनेक संकट दूर केली. धर्मराजाच्या घरी ब्राह्मणांची उष्टी पत्रावळी उचलली शुद्ध ज्याचा भाव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला मग तो कोण्याही जातीचा असो कोण्याही वर्णाचा असो तो काळा असो गोरा असो उंच असो लहान असो गरीब असो श्रीमंत असो कोणीही असो पण दुरी नाही देव त्याला. उंच नीच काही नेने भगवान तिष्ठ भाव भक्ती लेखोनिया दासी कन्या पुत्र विदुराच्या दैत्या घरी रक्षी लादास चर्म रंगू लागे चरिदास संगे कबीराचे मागे केले सजन कसाया विकू लागे का शुद्ध ज्याचा भाव झाला. सजन कसाया विकू लागे माळ्या सावत्याच फुरफुरागे नरहरी सोनारा हळू फुलकू लागे चोख्या मेळ्या संगे दोरे नामयाची जनी तिचा भाव का? सवेवेची शनी नाम्या सवे जेवी ज्ञानियांची भीत एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी अंब ऋषी यशोशी गर्भवास मीराबाई साठी घेतो विष प्याला का शुद्ध ज्याचा भाव झाला. दामाचीचा झाला पांडे घडी माती वाहे बारा हुंडी त्या मेहत्याशी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत का शुद्ध ज्याचा भाव झाला. विठाला विठाला हला म्हणून महाराज म्हणतात बाबा पहिली गोष्ट आहे तुम्ही चित्त शुद्ध करा. दुसरा मुद्दा आहे त्या शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवंत विषय भाव हे देवप्राप्तीचं वर्म आहे. बरं वर्म प्रत्येक गोष्टीचा एक वर्म असते. महिला मंडळी झोपल्या काय हा म्हणजे ते लाईट माझ्या डोळ्याच्या पुराला म्हणून मला दिसत नाही. बरं स्वयंपाकाचा एक वर्म आहे. स्वयंपाकाचं पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करायचा असेल तर काय वर्म आहे? पुरणात कणी घालून पोळी येईल का कणकेमध्ये पुरण घातल्यानंतर पोळी येईल? तेव्हा मी म्हणून विचारलं झोपले काय. कणकेमध्ये पुरण घातलं तरच पोळी येईल ना. एक बाई काय करायला लागली पुरणामध्ये कणिक घालून पोळी लाटण्याचा प्रयत्न करू लागली. पुरणामध्ये कणिक आणि मग पोळी लाटण्याचा प्रयत्न करू पोळी येईल का. त्या बाईला असं वाटलं की कदाचित चुलीवर पोळी येणार नाही गॅसवर केली पाहिजे म्हणून तिने गॅसवर पोळी करायला बसली पण पुरणामध्ये कणिक घालून पोळी येईल का. त्या बाईला असं वाटलं तावा चेंज आपण केला पाहिजे तावा बदलला तरी पोळी येईल का. त्या बाईला असं वाटलं कदाचित हा कोपरी व्यवस्थित नसेल तिने तेही बदललं तरी पोळी येईल का. नाही येणार. आता एक मिनिट लक्ष द्या. जर शुद्ध भाव नसेल जप केला तरी दुरी आहे देव त्याला. तप केलं तरी नाही जमणार. पण शुद्ध ज्याचा भाव झाला जर कणकेमध्ये पुरण घातलं शुद्ध ज्याचा भाव झाला मग दुरी नाही देव त्याला. विठाला विठाला हला म्हणून महाराज म्हणतात चित्त शुद्ध करा. शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवंत विषयक भाव भरा आणि तो भाव भरल्यानंतर मग काय करा मग तुम्ही देवाचं गीत गा. मग तुम्ही देवाचं गीत गा. मग गीत गा कोणतं गीत गा. देवाचे गीत भावगीत गा का राष्ट्रगीत गा नेमकं कोणतं गीत गा. वासुदेवामध्ये वर्णन करतात रामकृष्ण गीती गात राम कृष्ण गीते गात गाळाची पुढ्या वाजवीत चिपुळ्या वाजवीत टाळ चिपुळ्या वाजवीत छंदे आपुलिया नाचत छंदे आपलिया नाचत छंदे आपलिया नाच छंदे आपलिया नाचत निज घेऊन फिरत गा निज घेऊन फिरत गा तीज घेऊन फिरत का तीज घेऊन फिरत का राम गीती गात टाळाची पुढ्या वाजवीत रामकृष्ण गीती गात टाळाची पुढ्या वाजवीत
ते पोहायला जातात ना जेव्हा नवीन नवीन, तेव्हा तरी जर दोन जण जरी पट्टीचे पोहणारे असले तरी एखादा कधी त्याला पोहणारा नाही, कधीच पाण्यात उडी मारली नाही, पण तोही हिंमत करते का माहित आहे 2 जण विठाला तशी मी हिंमत करून पाहतो कधी कधी. तुम्ही फक्त दोर नका कापू. विठाला महाराज म्हणतात मग तू देवाचं गीत गा. रामकृष्ण गीती गात रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. मग तू हे गीत गा रामकृष्ण हरी, तू हे गीत गा, मग तुला देवाची प्राप्ती होईल. तो साधक म्हणते महाराज याला तुम्ही सोपा उपाय म्हणता, हा तर कठीण आहे. ते चित्त शुद्ध करा, ते देवाचं नामस्मरण आलं की झोप येते आम्हाला. थोडंसं काहीतरी याच्यापेक्षा सोपी साधन सांगा ना, याच्यापेक्षा थोडंसं सोपी साधन. महाराज म्हणतात एक काम कर, तू फक्त कोणाची निंदा स्तुती करू नको, तुला देवाची प्राप्ती होईल. अभंगाचं 3रं चरण. हावेचिते हानिकाचे कानी हानिकाचे कानी हानिकाचे कानी हानिकाचे कानी तरी हा सुलभ उपाव. कोणता उपाव? अनेकाचे काणी गुणदोष मनाने. तू कोणाच्याही गुणदोषाचं चिंतन करू नको, तुला देवाची प्राप्ती होईल. आता कोणाच्याही गुणदोषाचं चिंतन न करणं हे देवप्राप्तीचं साधन कसं आहे, या संबंधाने त्या नाथ भागवतामध्ये आपल्या श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या 4थ्या अध्यायामध्ये फार गोड प्रसंग आलेला आहे. गोकर्ण आत्मदेवाला म्हणतो, पिता समान पूज्य असलेल्या आत्मदेवाला गोकर्ण म्हणतो, बाबा असार खलु संसार दुःख रूपी विमोहक सूत कस्य धनम कस्य स्नेह वान ज्वलते निशम. गोकर्ण म्हणतो, बाबा या संसार सागरामध्ये कुठल्याच प्रकारचं सार नाही. हा संसार रूप सागर दुःखरूप आहे. मोहाने लोक या संसारामध्ये गुंतल्या जातात, पण तुम्ही या सर्वांचा त्याग करा आणि तुम्ही अरण्यात निघून जा. मग तेव्हा आत्मदेवाने विचारलं, किम कर्तव्य वनिता तत्त्वं वद सविस्तरम. अरे गोकर्णा, मी वनात जाऊन करू काय तेही तुम्हाला सांग. मग त्यावेळेला गोकर्णाने आत्मदेवाला 5 गोष्टी करायला सांगितल्या. गोकर्ण म्हणतो, बाबा धर्म भजस्व सततम त्यज्य लोक धर्मान सेवस्व साधू पुरुषान जही कामतृष्णाम अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथारो नितरा पिबत्वम. गोकर्ण म्हणतो, बाबा पहिली गोष्ट आहे तुम्ही धर्माचरण करा. दुसरी गोष्ट आहे त्यज्य लोक धर्मान, तुम्ही लौकिक धर्माचा त्याग करा. तिसरी गोष्ट आहे तुम्ही काम वासनेला जिंका. चौथी गोष्ट आहे साधू पुरुषाची सेवा करा. आणि 5वा मुद्दा जो गोकर्णाने आत्मदेवाला सांगितला ते या चरणातलं चिंतन सांगितलं. अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा. बाबा तुम्ही दुसऱ्याच्या गुणदोषाचं चिंतन करू नका, म्हणजे तुम्ही भवसागरातून पार होऊन तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. आणि तोच उपाय या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, अनिकाचे काणी गुणदोष मनाना आणि. तुझं भाव आहे देव, म्हणजे जो उपाय देवप्राप्तीचा गोकर्णाने आत्मदेवाला सांगितला या चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगतात, अनिकाचे काणी गुणदोष मनाना आणि तुझं भाव आहे देव. तरी हा सुलभ उपाव. निंदा केल्यानं जे शेष पाप असतात ना, काय ज्ञानोबारांची ओवी आहे, येती निंदकापाशी अशेष ही पापे. जे शेष पाप असतात ती निंदा करणाऱ्याच्या डोक्यावर येऊन बसतात. म्हणून माणसानं कधी निंदा करू नये. पण काही लोकांना तुम्ही पहा, सवय अशी असते, सकाळी उठले हातावर मंजन घेतलं की याच्या दारी जाऊन त्याची निंदा, त्याच्या दारी जाऊन त्याची निंदा. हा असा, तो तसा, तो तसा, तो तसा. त्याला विचारा, भाऊ तुम्ही कसे? ते म्हणतात आम्ही खूप चांगले, हरिचंद्रानंतर आमचाच नंबर आहे.
एक सांगू का, माणसाला आहे ना, माणसाला दुसऱ्यातील चुका खूप लवकर दिसतात. स्वतःची पाठ दिसते का हो स्वतःला? माणसाला दुसऱ्यातील चुका खूप लवकर दिसतात, दुसऱ्यातील कमतरताही खूप लवकर दिसतात. खूप लवकर दिसतात. दुसऱ्यातील कमतरता माणसाला खूप लवकर दिसतात, स्वतःतील कमतरता दिसत नहीं. एक आदमी कोयल के पास गया और कहने लगा, अरे कोयल तू गाती कितना अच्छा है, लेकिन तू काली ना होती तो कितना अच्छा होता. वही आदमी समंदर के पास गया और कहने लगा, अरे समंदर तेरे पास पानी कितना है, लेकिन तू खारा ना होता तो कितना अच्छा होता. वही आदमी गुलाब के पास गया और कहने लगा, अरे गुलाब तू दिखता कितना सुंदर है, लेकिन तेरे पास कांटे ना होते तो तू कितना अच्छा होता. एक दिन ये समंदर, कोयल और गुलाब तीनों उस आदमी के पास आकर बोले, अरे आदमी, भगवान ने तुझे कितना सुंदर बनाया है, लेकिन दूसरों की कमियां देखने की आदत तुझमें ना होती तो तू कितना अच्छा होता. माणसाला आहे ना महाराज, दुसऱ्यातील कमतरता, दुसऱ्यातील चुका खूप लवकर दिसतात, खूप लवकर. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे कासया गुणदोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे, काय पाप पुण्य पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे. म्हणून दुसऱ्यातील गुणदोष पाहू नये. महाराज म्हणतात, त्याचं चिंतन केल्यापेक्षा देवाचं चिंतन करा. तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, आणि काचे कानी गुणदोष म्हणा आणि तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तो साधक म्हणतो, महाराज काय करा, सवय लागलेली आहे, ते नाही जा, हा असा तो तसा, ते आता काय. याच्यापेक्षा एखादा साधा सरळ उपाय असेल तर सांगा ना. महाराज म्हणतात, एक काम कर, तुला याच्यापेक्षा सोपी उपाय सांगतो. तू एक काम कर, हे मस्तक आहे ना, फक्त तू संताच्या चरणावर श्रद्धेनं, विश्वासानं ठेव, तुला देवाची प्राप्ती होईल. मस्तक ठिंगणा हो हो, मस्तक ठिंगणा हो हो, मस्तक ठिंगणा जय हो. मस्तक ठिंगणा हो हो, मस्तक ठिंगणा हो हो, मस्तक ठिंगणा मस्तक ठिंगणा करी संताच्या चरणा, करी संताच्या चरणा, हरी संताच्या चरणा, हरी संताच्या चरणा, करी संताच्या चरणा, करी संताच्या चरणा. हे तुझ भावा आहे देव हो हो, तुझ भावा आहे देव हो हो, तुझवाय देव, तुझवाय देव, हो हो. महाराज त्या साधकाला म्हणतात, बाबा रे, तुला देवप्राप्तीचा सोपी उपाय सांगतो. तू हे मस्तक संताच्या चरणावर ठेव. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. तू संताच्या चरणावर मस्तक ठेव. महाराज, संताच्या चरणावर मस्तक ठेवण्यामध्ये पुण्य पाहिजे बरं, त्यालाही पुण्य पाहिजे. नाही तर बरेच लोक ठेवत नाही, नतमस्तक होत नाही. कुठंतरी काही लोकांच्या अंतःकरणामध्ये संपत्तीचा अहंकार असतो, काही लोकांच्या अंतःकरणामध्ये सत्तेचा अहंकार असतो, ज्ञानाचा अहंकार असतो, जातीचा अहंकार असतो, वयाचा अहंकार असतो. पण महाराज म्हणतात, स्वतःजवळ असलेल्या गोष्टीची घमेंड माणसानं कधी करू नये. कारण दगड जेव्हा पाण्यात बुडते तो स्वतःच्या वजनानं बुडते. स्वतःजवळील अहंकार दूर सारून संताच्या चरणावर नतमस्तक होण्यामध्ये माणसाचं हित आहे. जे मस्तक संताच्या चरणावर नतमस्तक होत नाही, महाराज म्हणतात, तुलसीदास महाराज म्हणतात, ते मस्तक नाही, तो कडू भोपळा आहे. माफ करा, मी प्रमाण देऊन बोलतो. महाराज म्हणतात, ते शिर कटुतुंबरी समतुला, जे न नमत हरिगुरुपद तुला. जे मस्तक गुरुच्या चरणावर, आई वडिलाच्या चरणावर आणि देवाच्या चरणावर जर झुकत नसेल, ते मस्तक नाही, ते शिर कटुतुंबरी समतुला. पण जे मस्तक संताच्या चरणावर झुकत असेल,
महाराज म्हणतात धन्य ते मस्तक सर्वांगा शोभले, संताची पाऊले लागताची. मस्तकाची शोभा संताच्या चरणावर नतमस्तक झाल्याने वाढते. म्हणून महाराज म्हणतात देवा, संताच्या चरणावर लोटांगण घालत असताना मला लाज वाटू देऊ नको. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. पण आता लाज वाटते. वास्तविक पाहता ज्या गोष्टीची, ए बाळा बोलू नको, राहू दे राहू दे, पाठीमागून जा बेटा, पाठीमागून. आता वास्तविक पाहता महाराज म्हणतात संताच्या चरणावर लोटंगण घालत असताना लाज वाटू देऊ नको. आता जगाची फॅशन अशी आहे, तुम्ही पहा, ज्या ठिकाणी लाज धरायला पाहिजे त्या ठिकाणी लोक निर्लज्ज होताना आपल्याला दिसतात, आणि जिथं लाज धरू नये तिथं लाज धरतात. खूप नवीन नवीन फॅशन येऊन राहिल्या आता. त्याची लाज नाही वाटणार आपल्याला, पण नको त्या गोष्टीची आपल्याला म्हणजे ते नमस्कार करण्यामध्ये फॅशन आली बरं. आता नमस्कार करण्यामध्ये सुद्धा तुम्ही पहा, नमस्कार करण्याची पद्धत कशी आहे, ज्यांचं आपण दर्शन करतो त्यांच्या उजव्या चरणाच्या अंगठ्यावरती आपलं मस्तक टेकवलं पाहिजे, अंगठ्यावरती, तिथून पुण्य वाहत असते. ही नमस्कार करण्याची, असे हात ठेवून असं नमस्कार करण्याची ही पद्धत आहे. राम राम करत असू, देवाला नमस्कार करत असू, दूर असेल आपण देवाला नमस्कार करत असू, तर इथं दोन्ही भ्रुकुटाच्या मध्ये असा हात लागून नमस्कार करायला पाहिजे. आणि कोण्या व्यक्तीला आपण राम राम करत असू तर छातीवर हात ठेवून राम राम. पण आता नमस्कार करण्याच्या ही पद्धत आहे, पण आता नमस्कार करण्याच्या पद्धती पहा, ते आता टीव्हीत पाहतो ते असं आलं, फक्त असं. त्या कॉलेजच्या मुलाची आता नवीन स्टाईल निघाली. आता हे आपल्या ह्याच्यात आहे का? हे नवीनच स्टाईल निघाली आता. महाराज म्हणतात तू त्यांच्या चरणावर मस्तक ठेव, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे पाय. त्यांच्या चरणावर तू मस्तक ठेव, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. तो साधक म्हणतो महाराज हा उपाय तर त्याच्यापेक्षाही कठीण आहे. कारण संताच्या चरणावर मस्तक ठेवायचं तुम्ही सांगता, पण संत भेटणं सोपी आहे का हो? चंद्र अमृत सुखे सेववेल, असता जाता रवी दवेल, बाह्य येळा सागर तरवेल. इतकं संत दर्शन कठीण आहे, मग हा उपाय कठीण आहे ना? याच्यापेक्षा सोपी उपाय सांगा ना. महाराज म्हणतात तुला याच्यापेक्षा सोपी उपाय सांगतो, तू एक काम कर, फक्त वाणीनं चांगलं बोलत. वेची देवाचना, वेची देवाचना, वेची देवाचना, वेची देवाचना, समाधान तुझ व्हावा आहे देव, तुझ व्हावा आहे देव, तुझ व्हावा आहे देव, तुझ व्हावा आहे देव. महाराज म्हणतात बाबा रे, वेचिते वचन जेने राहे समाधान. तुझं व्हावा आहे देव, तर या सुलभ, तू चांगलं बोलत जा. जेने राहे समाधान, तुला समाधान, समोरच्याला समाधान, जगाचं हित असेल, तू असं बोलत जा. महाराज तुकोबारायांनी बरेच ठिकाणी, गाथा वाचा तुम्ही, बरेच ठिकाणी कसं बोलावं हा मुद्दा बरेच ठिकाणी, ज्ञानोबारायांनी सुद्धा बरेच ठिकाणी सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर पहा, ज्ञानोबारायांनी तर बोलावं कसं, ज्ञानोबारांचा साच आणि मिथिले आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, आणि कसं बोलू नये हेही ज्ञानोबाराय सांगतात. कसं बोलावं हेही सांगतात, आणि कसं बोलू, तुकोबाराही सांगतात आणि ज्ञानोबाराही सांगतात. तुकोबाराय सांगतात कसं बोलू नये, कसं बोलू नये, वेचिते वचन जेने राहे समाधान, अमंगळवाणी बोलू नये, आणि कसं बोलावं, मधुरावाणी ओठी, असं बोलावं. तुकोबाराय ज्ञानोबाराय सांगतात कसं बोलावं, साचा आणि मवाळ, आणि कसं बोलू नये ज्ञानोबाराय सांगतात, विरोधवाद बळू, प्रणिताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू, आटू वेगू विधानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासी अवगुणच यावाचे. ज्ञानोबाराय म्हणतात विरोधात बोलणं, बोलण्यातला पहिला दोष आहे.
बळानं बोलणं, बोलण्यातला दुसरा दोष आहे. विरोधवाद बोलू, प्रणिताप ढाळू, दुसऱ्याच्या उपहासात्मक बोलणं, तोही बोलण्यातला एक दोष आहे. तुम्ही पहा, बोलण्यातले अनेक दोष आहे. कधी कधी एक भाषा जर बोलता येत नसेल, एक दुसरी आपली कधी कधी भाषा मिक्सचर होते ना, म्हणजे कधी कधी असं होते ना. आता कसं आहे, तुम्ही पुण्याकडे जा, एकदम शुद्ध भाषा आहे. आपल्याकडची कशी अटी तटी कुटी पटीन, शेतात गेलो आणि वावरातून आलो. गेलो कुठं आलो कुठून? त्या आम्ही पंढरपूरला शिकायला होतो महाराज. तिथं चतुर्मासामध्ये रात्री 9:30ला गर्दी कमी असते म्हणून आम्ही रात्री 9:30ला दर्शनाला निघालो. त्या पाठीमागे पश्चिम द्वाराच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिथं आम्ही गेलो, गजानमारच्या मठात राहत होतो. तिथून गेलो, ते रात्री 9:30 वाजता बँगलोरकडच्या काही महिला मंडळी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी विचारलं, पंडितजी बोले या भगवान विठ्ठल का मंदिर किधर आहे? मी काही बोलण्याच्या पहिले तो माझा मित्र म्हणते, आप हमारे सीधे मागे मागे आ जाओ. आप हमारे सीधे मागे मागे आ जाओ. त्यांनी आप हमारे सीधे हे तर कळालं, पण त्यांनी मला विचारलं मागे मागे क्या होता? विठाला बोलण्यातले अनेक दोष आहेत. बरं, विरोध वाळू, प्रणिता उपहास छळू, वर्मस्पर्शू, आटू वेगू विधानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासीले बघून. महाराज, बोलण्यामध्ये मानवी जीवनाले मध्ये बोलण्याला खूप महत्व आहे. बरं, कारण बोलण्यातून आपलं शालेय शिक्षण, आपल्यावर झालेले संस्कार, आपल्या घरची परंपरा, आपलं कुळ, या सर्वांचा परिचय आपल्या बोलण्यावरून होत असते. बोलणं खूप महत्वाचं आहे महाराज. बोलण्या म्हणतात ना, इंसान एक दुकान है और जुबान उसका ताला, ताला खुलता है तभी मालूम पड़ता है दुकान सोने की है या कोयले की है. या जिभेला वजन नाही, या जिभेला वजन नाही, पण याचा तोल सांभाळणे कमी लोकांना जमते. काय वजन आहे हो? काही गोष्टीचं वजन नसते. काही गोष्टी पहा तुम्ही, वजन नसतात, पण मात्र कामं खूप लवकर होतात. काही गोष्टीवर वजन ठेवल्याशिवाय कामं होत नाही. वजन ठेवल्याशिवाय कामं होत नाही काही गोष्टी. मला मुद्दा असं सांगायचा आहे, बोलण्यानं चांगलं होते, बोलण्यानं वाईट होते. संतांच्या बोलण्यामुळे जग जुळते महाराज, आपल्या बोलण्यामुळे जग तुटते. संतांच्या बोलण्यामुळे जग जुळते, आपल्या बोलण्यामुळे जग. सहज बोलणे, संत सहज बोलतात, जगाच्या कल्याणाचं बोलतात. तुम्ही आपण सहज बोलतो आणि वाद लागतात घराघरामध्ये. आपल्या सहज बोलण्यातून वाद होतात महाराज. नवीन नवीन लग्न झालं, ते सुनबाई आपल्या पतिराचा शेतामध्ये जेवणाचा डबा घेऊन जात होती. ओट्यावर बसलेले एक आजोबा होते. त्या आजोबानं सहज विचारलं, तू अमकेच्या घरची सून का? हे म्हणे, हो मी अमकेच्या घरची सून. आजोबा म्हणतात, तुझ्या अंगावर काहीच दागदागिने दिसत नाही, मोठीच्या अंगावर पाहणं कसे आहे. बस, हिची चालच बदलली. चाल बदलली, शेतामध्ये गेली, हा घ्या तुमचा डबा. त्याला समजलं पारा गरम आहे. त्याने विचारलं, काय झालं? हे म्हणे, तुम्हाला की नाही काही? हा म्हणे, झालं काय? हे म्हणे, तुमचं की नाही अजिबात घरामध्ये लक्ष नाही. हा म्हणे, झालं काय? हे म्हणे, मोठ्या तुमच्या वहिनीच्या अंगावर पहा किती दागिने आहेत, माझ्या अंगावर एक दागिना नाही म्हणे. याने सांगितलं म्हणे, वहिनीची बरोबरी करायची नाही. तुला माहिती आहे म्हणे, मी लहान होतो तो वहिनीने मोलमजुरी करून माझं शिक्षण पूर्ण केलं, उरलेल्या पैशातून घर खर्च चालवला आणि उरलेल्या पैशातून अंगावर दागिने केले. वहिनीची बरोबरी करायची असेल तर थैली उचल आणि बापाच्या घरी निघून जा. हिने कान पकडले, म्हणे चुकी झाली, माफ करा. हा म्हणे, हे सर्व ठीक आहे, पण तुझ्या डोक्यात हे कोण पेरलं? म्हणे, आबा ना. हा आबाकडे आला ना, आबाला येऊन म्हणते, का हो आबा, तुम्ही का आमच्या घरामध्ये भांडणं लावता का? आबा म्हणतात, नाही, मी आपलं सहज बोललो. हा म्हणे, तुम्ही सहज बोलले, पण तुमच्या सहज बोलण्यामुळे माझ्या घरात महाभारत घडलं असतं. तुमच्या आपल्या सहज बोलण्यामध्ये घरात महाभारत घडते. आणि संत सहज बोलतात. सहज बोलणे करुणी सायास शिकविते. संत सहज बोलतात महाराज, जगाचं कल्याण करतात. सहज बोलतात. हो, बोलणं खूप महत्वाचं आहे. बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले. जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले 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 डोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे
हे दोन्ही मंडळी आहे ना, तुमचे काळपांडे महाराज आणि आमचे गणेश महाराज, तुम्ही अगदी निवडून मंडळी आणली बरं. म्हणजे कीर्तनकाराला अनुरूप प्रमाण आहे. नाहीतर मग बरेच वेळेला कसे टाळकरी भेटतात माहिती आहे काय, कीर्तन इकडे आणि टाळकरी इकडे. म्हणजे जे प्रमाण अनुरूप आहे, मग अगदी दोघांनी जे प्रमाण देऊन राहिले ते अगदी त्या प्रवाहामध्ये आहे प्रमाण. काय बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. हे बोलावं वेचिते वचन. मला हे सांगायचं, वेचिते वचन जेने राहे समाधान. बोलावं असं महाराज. विठ्ठल विठ्ठल बोलू ऐसे बोले, ऐसे बोलावं. फाटे पाळणारा न बोलावं. नाही बरेच लोक तुम्ही पहा, गाव एका ठिकाणी आलं की बरोबर काही लोक पिना मारतात. बरोबर महाराज, काही लोकांना एकत्रित आलेलं पटत नाही बरं. चांगलं एखादं सर्व मिळून जर एखादं कार्य होत असेल, सर्व गाव सप्त्याच्या नियोजना करत आलं, बरोबर काही लोक पिना टाकून देत असतात. बरोबर काही लोक. मला एक सांगा, माचीच्या काडीला डोकं नसते. एकदा शांत राहा. हे असे म्हणजे दोन प्रकारचे जगात लोक आहेत. दोन प्रकारचे लोक आहेत, भडकवणारे आणि भडकणारे. हे दोन प्रकारचे लोक आहेत, भडकवणारे आणि भडकणारे. भडकवणारे मोठे होतात आणि भडकणारे बर्बाद होतात. ज्यांनी भडकवलं त्यांचा मुलगा स्टडी रूम मध्ये, आणि जे भडकले ते कस्टडी रूम मध्ये असतात. ज्यांनी भडकवलं त्यांचा मुलगा फाड 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 इंग्लिश बोलतो, आणि जे भडकले ते बघून घेईल, तंगलं तोडील, नादाला लागू नको, वावर गेलं तरी पावर नाही गेलं पाहिजे अशी भाषा बोलतात. हे रिअली परिस्थिती आहे. या लोकांपासून सावध राहा. हे लोक आपल्याशी इतके गोड बोलतात महाराज, तुम्हाला सांगू का, ओळखणं खूप कठीण आहे बरं. माणसांना ओळखणं, महाराज ही दृष्टी छत्रपती शिवरायांना होती माणसाला ओळखण्याची. इतके गोड बोलतात हो. पण यांच्यापासून सावध राहा. एक सांगू का, माचीच्या काळीला डोकं असते पण तिला मेंदू नसते. ते थोड्याशा घर्षणानं पेटून उठते आणि स्वतः जळते. पण आपल्याला मानवाला डोका आहे. शांत राहा, विचार करा, गावाचा विकास कसा होईल. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात चांगलं बोला, वेचिते वचन जेने राहे समाधान. तो साधक म्हणतो, महाराज ठीक आहे, पण एखाद्या वेळेस होते बोलता बोलता, माणूस आहे, चुकी होते. काही महाराज माणसाचा स्वभाव आहे, पोट दिलं हा माणसाचा स्वभाव आहे. तू को बरं म्हणतात, तुला 4 उपाय सांगितले ना सोपी. तो म्हणते एक शेवटचा सांगा ना, एकदम सोपी सांगा. महाराज म्हणतात तुला शेवटचा सांगतो, तू एक काम कर, तुझ्यात जेवढी शक्ती असेल, तुझ्या यथाशक्तीनुसार तू फक्त थोडा थोडा परोपकार करत जा. तू का म्हणे फार, तू का म्हणे फार, तू का म्हणे फार, तू का म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुझ भावा आहे देव, तुझ भावा आहे देव. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. हे तुझ भावा आहे देव, तुझ भावा आहे देव. तरी हा तुला
तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ तरी हा सुलभ पावरे रे तरी हा सुलभ उपाव हरि बोल तरी हा सुलभ उपाव वा वा तरी हा सुलभ उपाव जय हो जय हो तरी हा तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ हे भावा आहे देवा तुझ भावा विठोबा रखुमाई विठो बारकमाई जय जय बारकमाई खबा 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 हो बा नदी कवरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय की जय दत्तात्रय भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं भाव आहे देव रिटर्न थोडा कमी करा रिटर्न तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव महाराज म्हणतात तू तुझ्या यथाशक्तीनुसार परोपकार करत जा तेच देवाची सेवा आहे त्याच्यामध्येच देवाची प्राप्ती आहे परोपकारामध्ये देवाची प्राप्ती परोपकारामध्ये एखादं उदाहरण सांगा ना महाराज महाराज परोपकारामध्ये देवाची प्राप्ती आहे काय झालं नाथ महाराज काशी म्हणजे विश्वेश्वराला रामेश्वरला गंगेची कावड घेऊन जात होते रामेश्वरजीला जेव्हा गंगेची कावड घेऊन जात होते महाराजांना मधी तहानेनं व्याकुळ झालेलं काय दिसलं गाढव दिसलं गाढव आणि महाराजांनी ते इतक्या दूरून आणलेलं गंगेचं पाणी कोणाला पाजलं ते गाढवाला पाजलं नाथ महाराजांच्या सोबत असणारे लोक म्हणायला लागले संत एकनाथजी महाराज आपने एक क्या किया इतने दूर से लाया हुआ गंगा जल आपने इस गधे को पिला दिया इस गधे को गंगा जल पिलाकर तो आपने इस पवित्र गंगा जल का अपमान किया है क्योंकि ये गंगा जल तो रामेश्वर नाथ जी के लिए होता है और आपने इस गधे को गंगा जल पिला दिया ऐसे क्यों किया तब संत एकनाथ जी महाराज कहते हैं अरे रामेश्वर नाथ जी को तो गंगा जल पिलाने वाली पूरी दुनिया है लेकिन गधेनाथ को पिलाने वाला केवल संत एकनाथ है मैंने पिला दिया और आगे सुनिए क्या हुआ आगे सुनिए जब सब लोग रामेश्वरम पहुंचे संत एकनाथ जी महाराज पहुंचे संत एकनाथ जी महाराज ने
मटकी में वही का जल भरकर जब भगवान के सामने गए, बाकी सब लोगों ने अपना अपना जल चढ़ाया, कुछ नहीं हुआ। लेकिन जब संत एकनाथ जी महाराज भगवान के सामने गए तो आकाशवाणी हुई कि हे संत एकनाथ जी महाराज, अरे आप यहाँ मंदिर में क्यों आए हो? मेरी सेवा तो वही हो चुकी है। वाह 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 परोपकार, परोपकारामध्ये देवाची प्राप्ती. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं व्हावा आहे देव, तर या सुलभ उपा. विठाला विठाला. हॅलो हॅलो ते गाढव त्या ठिकाणी एक मुद्दा बोलून जातो. ते गाढव त्या ठिकाणी तहानेनं व्याकुळ होतं, पाणी पाजायला कोणी तयार नव्हतं. पण एक बोलू का, माणसाचा स्वभाव सांगतो मी. गाढव तहानेनं व्याकुळ होतं, पाणी कुणी पाजत नव्हतं. पण खरं सांगतो, ते तहानेने जर मेलं असतं तर 4 लोकांनी तोंडात पाणी टाकलं असतं की चला मेल्यानंतर तरी याला पाणी भेटलं पाहिजे म्हणून. हा लोकांचा स्वभाव आहे बरं. लोक जिवंत माणसाला मदत करणार नाही, मेलेल्याला खांद्या द्यायला पुण्याचं काम समजतात लोक. हे वस्तुस्थिती आहे. एक सांगू का, आई वडील जिवंत आहे तोपर्यंत भाकर देणार नाही, मेल्यावर शकळा पासनं कर्जा काढून तिरवीची पंगत मोठी देतात. ही वस्तुस्थिती आहे. आई वडील जिवंत आहे तोपर्यंत कधी विचारणार नाही आई तुला काही आवडते का, पण गेल्यानंतर श्राद्धाच्या दिवशी आईला आवडणारा पदार्थ पत्रावर ठेवायला आठवण ठेवतात. ही वस्तुस्थिती आहे. एक सांगू का, माणूस जिवंतपणे कामामध्ये यायला पाहिजे. मेल्यानंतर धावून येणारे खूप असतात हो, जिवंतपणे धावून येणारी कमी असतात. ही माणसं कमी असतात महाराज. जिवंतपणे माणसाने कामात पडावं. एक सांगू का, माणूस मेल्यानंतर आपण किती लवकर त्याच्या दारी पोहोचलो यापेक्षा तो संकटात असताना किती लवकर त्याच्या दारी पोहोचलो याला महत्व आहे. वन खूप आहे पण माणिक आढळणारा वन, हे शैलेनं माणिक्यम, वन खूप आहेत पण चंदनाने युक्त असणारा वन क्वचित आहे. हरिण खूप आहे पण प्रत्येक हरणाच्या बिंबीमध्ये कस्तुरी नसते, कस्तुरीने युक्त असणारी हरिण एखादी विरळी असते. हत्ती खूप आहेत पण गंडस्थळामध्ये मणी असणारा एखादा हत्ती विरळा असतो. तसं जगाच्या पाठीवर माणसं खूप आहेत पण परोपकाराकरता जगणारी माणसं कमी आहेत. वाह वाह वाह. परोपकार ही मानवी जीवनाची शोभा. एक वाक्य लक्षात ठेवा सज्जनो, आपल्या जीवनाला सौंदर्य जर कशाने येत असेल तर फक्त परोपकाराने येते. कहते हैं ना, हमारे हाथ की शोभा चूड़िया कंगन से नहीं, हमारे हाथ की शोभा दान से है. हमारे कान की शोभा कुंडल से नहीं, हमारे कान की शोभा भगवान की कथा है. हमारे शरीर की शोभा चंदन या परफ्यूम से नहीं, हमारे शरीर की शोभा परोपकार से है. इसलिए चाणक्य कहते हैं, हाथ तब सुंदर लगते हैं जब दान दिया जाता है, कान तब सुंदर लगते हैं जब वो भगवान की कथा सुनते हैं, और ये मनुष्य शरीर तब सुंदर दिखता है जब ये परोपकार के काम आता है. परोपकार दादा, आयुष्यामध्ये माणसानं असं जगावं की खरंच आपण गेल्यानंतर कधीतरी आपल्या गावातल्या 4 लोकांनी, एक वाक्य लक्षात ठेवा सर्वांनी, माणसानं आयुष्यामध्ये असं जगा की आपण गेल्यानंतर गावातल्या फक्त 4 लोकांनी म्हणायला पाहिजे, नाही हो हा माणूस गावाच्या कामी पडला, हा माणूस समाजाच्या कामी पडला, हा माणूस तालुक्याच्या कामी पडला, हा माणूस सुखदुःखामध्ये सामील झाला. जर आपण गेल्यानंतर 4 लोकही आपलं नाव काढत नसेल दादा, अरे असं जिवंत पशुपक्षी जगतात. विठाला विठाला. माणसानं 4 दिवस तरी परोपकाराकरता जगा. 4 दिवस जगलं पाहिजे महाराज, परोपकाराकरता जग. एक सांगू का, फुलाचं आयुष्य किती दिवसाचं असते हो? फुलाचं आयुष्य 1 दिवसाचं असते ना. सकाळी उगलतात संध्याकाळी सुकून जातात. ते 1 दिवसाचं आयुष्य असते. पण ते फुलाचं 1 दिवसाचं आयुष्य, ते फुल स्वतः करता न जगता समाजाकरता जगते. समाजाच्या सुखदुःखामध्ये सामील होते. सुखामध्ये आणि दुःखामध्ये सुद्धा फुल वापरतो आपण. त्याचं आयुष्य 1 दिवसाचं आहे. स्वतः करता न जगता समाजाकरता जगते. मला असं वाटते फुलाचं आयुष्य 1 दिवसाचं असून ते स्वतः करता न जगता समाजाकरता जगत असेल आणि आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य असून जर 4 दिवसही परोपकाराकरता जगत नसू तर आपल्या 100 वर्षाच्या जगण्यापेक्षा फुलाचं 1 दिवसाचं जगणं सार्थक आहे. जगलं पाहिजे. 4 दिवस गावाकरता जगा, 4 दिवस तालुक्याकरता जगा, 4 दिवस जिल्ह्याकरता जगा आणि उभं आयुष्य माझ्या भारत मातेकरता जगा. विठाला विठाला. आपण जर या देशाकरता जगलो दादा, आपण जर या मातीकरता जगलो, गावाकरता जगलो तर गावातले लोक आपली आठवण काढतील, निश्चित काढतील हो. अरे तुम्ही तुमच्या संसाराकरता कितीही जगा, कोणी नाव काढणार नाही. मुलगा आहे तोपर्यंत फक्त फोटो दिसेल, मुलगा आहे तोपर्यंत फक्त फोटो दिसेल.
मुलगा नाताच्या हाती कारभार आल्यानंतर फक्त खिळा राहील आणि पंताच्या हाती कारभार आल्यानंतर फक्त छिद्र राहील. 4 दिवस गावाकरता जगून पहा, लोक आठवण काढतील. 100 वर्ष होऊ द्या, अरे 4 दिवस या मातीकरता जगून पहा, लोक म्हणतील नाही हो छत्रपती होते म्हणून आजचं कीर्तन आहे. कधी जगून पहा. अरे जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना यह तो अपने कर्मों की बात है. हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून कधी कधी आपलं 4 दिवस गावाकरता जगा, समाजाकरता जगा. अरे उभा आयुष्य संसाराकरता जगा, संसाराकरता जगू नका मी असं मुळीच म्हणणार नाही, त्याशिवाय पोटही भरणार नाही. पण कधीतरी एक वाक्य सांगू का, जेव्हा आपला अंतकाळ जवळ येईल ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला अंतकाळ जवळ येईल. अंतकाळ जवळ येईल, आपण पडलेलं असू, एकदा फक्त आपल्या मनाला विचारा, एकदा विचारा की मी समाजाकरता किती दिवस जगलो, मी परोपकाराकरता किती दिवस जगलो, मी देवाकरता किती दिवस जगलो आणि मी देशाकरता किती दिवस जगलो. उत्तर जर पॉझिटिव्ह आले तर तुमच्या जगण्याला सार्थक आहे, आणि उत्तर जर निगेटिव्ह आलं तर जीवन जगूनही फायदा नाही. आपलं जीवन जगणं सार्थक असलं पाहिजे. सार्थक असलं पाहिजे. ते कसं सार्थक करा, परोपकाराने सार्थक करा. त्या परोपकारामध्ये देवाची प्राप्ती आहे. जेवढी शक्ती असेल तेवढा परोपकार करत जागा, त्याच्यामध्ये देवाची प्राप्ती आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं व्हावा आहे देव, तर ह्या सुलभ उपाव. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. कन कन में गन गनात बोले गुरु गजानन माऊली. कन कन में गण गणात बोते गुरु गजानन माऊली. अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन माऊली. अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन माऊली. जय गजानन माऊली गुरु गजानन माऊली. जय गजानन माऊली गुरु गजानन माऊली. माऊली हो माऊली जय गजानन माऊली. टाळी टाळी सर्वांनी, माऊली हो माऊली टाळी टाळी जय सर्वांनी. गजानन माऊली. जय गजानन माऊली. महिला मंडळी टाळी वाजवा. माऊली. जय गजानन माऊली गुरु गजानन माऊली. जय गजानन माऊली गुरु गजानन माऊली. ओ जय गजानन माऊली गुरु गजानन माऊली. जय गजानन माऊली गुरु गजानन माऊली. माऊली हो माऊली जय गजानन माऊली. माऊली हो माऊली जय गजानन माऊली. महाराजा विराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक वेदावनिवास समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की की बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल तो माझा आहे. जे बरोबर आहे ते सर्व आजपर्यंत मी ज्या ज्या गुरुवर्यांकडून अध्ययन केलं ते सर्व त्या त्या गुरुवर्यांचं आहे. त्यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. भगवान दत्तात्रयांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पण करतो. या ठिकाणी त्यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा श्रवण करत आहेत. असे तुलसीदासजी महाराज या ठिकाणी समोर आहेत. महाराज मोठे आहेत, वयाने ज्ञानाने सर्व गोष्टीने मोठे आहेत, पण तरी ते या ठिकाणी समोर उपस्थित आहे. माझं कीर्तन त्यांनी ऐकावं एवढा मी मोठा नाही, मी लहान आहे, पण नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विंचुका पावली या न्यायाने मी महाराजांच्या चरणी हे सेवा समर्पण करतो. या ठिकाणी काळपांडे महाराज आहेत. या ठिकाणी गणेश महाराज आहेत. गणेश महाराज सुंदर कीर्तन करतात. सुंदर कीर्तन करतात. गणेश महाराज आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी भगत महाराज आहेत. या ठिकाणी आमचे आनंदराव महाराज आहेत. आणि संपूर्ण श्री संत दत्तूजी महाराजांच्या भूमीतील हे सर्व मंडळी आहे. खऱ्या अर्थाने तरुणा भाग्यवंता नटे हरिकीर्तना यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग या सेवकाला घडून आला, ज्यांच्यामुळे इथं सेवा करण्याची संधी भेटली, असे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय पंढरीनाथ महाराज डिगोळे
त्यांनी फोन केला आणि तुमच्या दर्शनाचा योग घडून आला. महाराजांबद्दल एक वाक्य बोलेल दादा. पंढरीनाथ महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. व्यक्ती हा कार्याने मोठा होत असतो, कार्याने मोठा होत असतो व्यक्ती. महाराजांचं कार्य म्हणजे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये म्हणजे संजय महाराज पाचपुरांनी 25 तालुक्यामध्ये जीर्ण मंदिराचा म्हणजे उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यापैकी पूर्ण मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जेवढे मंदिरं असतील जवळपास आज 22 मंदिरं पूर्ण झाले. 22 मंदिरं, ते पूर्ण मंदिरं हरिभक्त पारायण पंढरी महाराज दिगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. म्हणजे रक्कमच्या हिशोबाने जर विचार केला म्हणजे बांधले गावकऱ्यांनी, पण त्यांना प्रेरित करणं, त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांना सांगणं की मंदिरामध्ये असं आहे, असं करा, तसं करा. हे पूर्ण 22 मंदिरांचा जीर्णोद्धार महाराजांच्या मार्गदर्शनाखाली झाला. आता एका मंदिराची जर 10 लाख रुपये किंमत पकडली तर 22 मंदिराची किती झाली? 2,20 लाखाचं कार्य. म्हणजे 2,20 कार्य महाराजांच्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये महाराजांच्या हातून घडलं. म्हणून व्यक्ती कर्तृत्वानं मोठा होत असतो, कर्तृत्वाने मोठा व्यक्ती होत असतो. कर्तृत्वाने माणसानं आयुष्यामध्ये काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाही तर नाव असं करा की नाव सांगता बरोबर काम झालं पाहिजे. आमचे पंढरनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित असते तर म्हणजे त्यांनी माझं कीर्तन ऐकलं, मी मोठा नाही पण तरी त्यांच्या चरणी या ठिकाणी त्यांच्यामुळे इथं सेवा करण्याची संधी भेटली. त्यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. आणि या ठिकाणी एकदा फक्त सर्वांनी जय जयकार करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. मला असं वाटतं आम्ही सर्वांनी जय जयकार केला पण तुमचा आवाज मला आला नाही. कदाचित तुम्ही म्हटलं असेल, मला ऐकू नसेल आलं, कदाचित तुम्ही म्हटलं नसेल. म्हणून एकदा टाळकरी मंडळी थांबा, एकदा समोरच्यांचा आवाज ऐकू आपण. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. आता मला एक नाही कळून राहिलं की पुरुषांचा आवाज येऊन राहिला का महिलांचा येऊन राहिला. आता फक्त एकदा पुरुषांनी म्हणा मग महिलांनी म्हणा. पंढरीनाथ भगवान की. वा, महिला मंडळी या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. वा, सुंदर आवाज. आता नेमकं दोघांचा आवाज सारखा आहे, नेमकं कमी जास्त कोणाचा आहे पाहू आपण. जगद्गुरु तुकाराम महाराज की. मला वाटते तुमचा नाही येणार बहुतेक. सद्गुरु गजानन महाराज की. वा, आता एकदा सर्वांनी ताट बसा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज महापराक्रमी परम प्रतापी दिग्विजयी रणधुरंदर भूमिपुत्र शूरवीर सर्वजन प्रतिपालक प्रजावत्सल कुळवाडी भूषण शककर्ते दुर्गपती गजाश्वपती भूपती नरपती जलपती हयपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंधर यशवंत कीर्तिवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जानता राजा स्वराज्य सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक नौसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न निर्व्यसनी शक्तिपीठ ज्ञानपीठ ज्ञानप्रिय प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ समताधिष्ठ सकल गुणनिधान दान गुणान्वित पृथ्वीवल्लभ प्रेमळ मित्तहारी प्रतिभासंपन्न संभाषण चतुर जिजाऊ पुत्र शहाजी सूत महाराष्ट्राची आन मान शान सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले पुरे वापुरी उत्तरे महाराज 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 तुम्ही महाराज 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 तुम्ही कराच महाराज महाराज तुम्ही ज्ञानदेव देवतकाराम. उद्या रात्री ठीक 8:30 वाजता हरिभक्त पारायण विनोदाचार्य अरुण महाराज लांडे पारसकर यांचे सुसरावे असे हरिकीर्तन होईल. तरी या हरिकीर्तनाचा गावातील तसेच्या पंचक्रोशीतील लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून अवश्य लाभ घ्यावा.